नमस्कार फ्रेंड्स, मी अपर्णा आणि स्वागत आहे तुमचं होममेड हॅपीनेस बाय अपर्णा या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। मी काल घंटी गणपतीला गेले होते। काल संकष्टी असल्यामुळे आणि मुलांना सुट्टी असल्यामुळे घरामध्ये भरपूर पसारा पडला आहे आणि माझे मुलं शाळेला गेल्यानंतर आणि हस्बंड ऑफिसला गेल्यानंतर मी माझं 9 ते रुटीन कसं करते हे मी आपल्यासोबत शेअर करणार आहे। तर आपण बघू शकता, रात्री मला यायला भरपूर उशीर झालेला होता, त्यामुळे घरात भरपूर पसारा वगैरे पडला होता। तर मी प्रत्येक गोष्ट जागच्या जागी लावून घेते आणि माझी सवय आहे की मी रोजच्या रोज डस्ट वगैरे सर्व काही क्लीन करून घेत असते। रोजच्या रोज सोफ्याचे दिवाणवरचे सर्व काही झटकत असते मी आणि परत ते जागच्या जागी लावत असते। त्यामुळे एक क्लीन एन्व्हायरमेंट आपल्याला मिळतं आणि घरामध्ये सुद्धा प्रसन्नता राहते आणि दिवसभराची जे कचकच वगैरे झालेलं असतं गादीवर ते पण एकदम छान स्वच्छ होऊन जातं आणि स्वच्छ आणि सुंदर नेटनेटकं एन्व्हायरमेंट हे आपण आपल्या फॅमिलीला दिलेलं एक वरदान आहे असं मी समजते। ज्याप्रमाणे होममेड फूड हे एक आपण फॅमिलीला आपल्या दिलेलं वरदान आहे, तसंच स्वच्छ एन्व्हायरमेंट हे पण एक आपण आपल्या फॅमिलीला दिलेलं वरदान आहे आणि स्वच्छ आणि नीटनेटक्या घरातच माता लक्ष्मी वास करत असते। लक्ष्मीलाही अजिबात घाणेरडेपणा आवडत नाही। तर आपण बघू शकता, मी दिवाण आणि सोफ्याचे कवर परत व्यवस्थित डस्ट पार्टिकल्स झटकून सर्व व्यवस्थित जागच्या जागी लावत आहे। जवळपास आता 9 वाजलेले आहेत, तर माझी आंघोळ वगैरे झालेली आहे। सगळ्यांचे डब्बे देऊन सगळे गेलेले आहेत। चपाती आणि भाजी मी बनवली होती आणि आता मी हे राहिलेलं माझं काम करत आहे। माझी कामवाली जवळपास 10 वाजता वगैरे असे येते, त्या अगोदर मला सर्व क्लीन करून ठेवावं लागतं, नाहीतर ती आल्यानंतर क्लीन करायला वेळ मिळत नाही। आपण बघू शकता, मी सर्व काही व्यवस्थित पुसून घेते। माझी ती अगोदर पहिल्यापासून सवय आहे की रोजच्या रोज मी डस्ट क्लीन करत असते, त्यामुळे मला एकाच दिवशी करण्याचं बर्डन येत नाही आणि माझे कामं रोजच्या रोज व्यवस्थित। हॉलचं जवळपास सर्व काही क्लिनिंग झालेलं आहे आणि मी काल येताना वाटेमध्ये एक खूप सुंदर शॉप आहे, तिथून मी कॉस्मेटिक्स काही खरेदी केलेले आहेत। जर आपल्याला इंटरेस्ट असेल तर मला कमेंट करून कळवा, मी ते आपल्यासोबत नक्की शेअर करेन। सगळ्या काही वस्तू जागच्या जागी लावल्या म्हणजे नेक्स्ट टाइम आपल्याला जेव्हा त्या हव्या असतात त्या आपल्याला एकदम व्यवस्थित जागच्या जागी मिळतात आणि आपली घाई होत नाही आणि सॉर्टेड आपण राहू शकतो। त्यामुळे मी व्यवस्थित वस्तू जागच्या जागी लगेच ठेवत असते। आणि आपण बघू शकता, आता मी बेडरूममध्ये आलेली आहे, तर आता मी बेडरूमचं बेड वगैरे सर्व काही क्लीन करणार आहे। हा ब्रश मी वापरते, ज्यामुळे बेडवरचं डस्ट पार्टिकल वगैरे सर्व काही निघून जातात। रोज रोज बेडशीट झटकणं काही शक्य नाही बेडरूममधली, त्यामुळे मी 2 दिवस एकदा अशा पद्धतीनं 2 दिवस ब्रशनी क्लीन करते आणि 2 दिवसाच्या नंतर मी बेडशीट चेंज करते, किंवा जर चांगली असेल तर फक्त झटकून मी घालते। शक्यतो मी 4-5 दिवसातून एकदा बेडशीट बदलत असते सगळ्याच आणि स्वच्छ करत असते। आपण बघू शकता, ही चिल्ड्रन्स बेडरूम आहे आणि या रूममध्ये भरपूर पसारा पडलेला आहे। मुलांचे बुक्स वगैरे, त्यांचा आज हाफ डे होता तर त्यांनी तसंच टाकून गेलेले आहेत, ते पण मी आता आवरून ठेवणार आहे। बुक्स वगैरे सर्व काही जागच्या जागी ठेवलं म्हणजे मुलं आल्यानंतर त्यांनाही लवकर मिळतं आणि नेक्स्ट टाइम जेव्हा मला काही काम असतं तेव्हा माझी गडबड होत नाही। आणि आपण बघू शकता, भरपूर कपडे पडलेले आहेत। आम्ही गावून आलेले, एक दिवसच आम्ही गेलो होतो, पण भरपूर माझी कामं वाढलेली आहेत। कपड्याचं तर आपण पाहू शकता किती कपडे वगैरे पडलेले आहेत। तर मी पटापट सर्व काही घडी करून आता ठेवणार आहे। तर खुर्चीवर ठेवलेले आहेत मी सर्व काही कपडे आणि सर्व काही मी क्लीन करणार आहे। हे माझं वर्कचं डेस्क आहे, जिथे बसून मी काम करत असते आणि ज्या कपड्याचा वापर पुन्हा एकदा मला करायचा आहे आणि मुलांचे कपडे, असं सगळं मी सॉर्ट करून व्यवस्थित घडी करून सर्व काही जागच्या जागी लावणार आहे। आपण बघा, कपडे जेव्हा असतात आपल्या घरात पडलेले, त्यावेळेस आपलं घर कितीही स्वच्छ असेल तर घराला एक वेगळाच लुक येतो आणि एकदम खराब दिसू लागतं सगळं एन्व्हायरमेंट। सगळं स्वच्छच असतं, पण फक्त कपड्यांमुळं आपलं भरपूर म्हणजे खराब असं होतं, म्हणजे दिसायला लागतं। त्यामुळे कपडे घडी करणं हे सगळ्यात मोठं लॉन्ड्रीचं काम असं मला वाटतं।
सर्व काही कामे आपली वेळेवर होतात, पण लॉन्ड्री घडी करणे म्हणा किंवा सर्व काही करणे त्याला आपण थोडासा कंटाळा करतो. तर असं आपण नाही केलं पाहिजे आणि वेळच्या वेळी आपण लॉन्ड्री वगैरे सर्व सेट केली म्हणजे आपल्याला त्रास होत नाही. आणि लॉन्ड्री आता बघा, मी जे कपडे रियूज करायचे ते वेगळे ठेवलेले आहेत, म्हणजे परत एकदा वापरायचे, आणि बाकीचे मी जागच्या जागी लावले आहेत. आता मी आली आहे किचनमध्ये आणि किचनमध्ये आपण बघू शकता भरपूर पसारा पडला आहे. तर गॅसवरती कट्ट्यावरती सगळा आवरायचं मला आहे बाकी. आपल्यासोबतही असंच होत असेल. सगळे कामं झाल्यानंतर आपल्याला आवरायला जवळपास 1 तास लागतो. ही तुरीची डाळ आहे जी की मी सकाळीच भिजत घातली होती आणि मी आता किचनमध्ये आली आहे. तर मी ही तुरीची डाळ शिजण्यासाठी ठेवणार आहे, म्हणजे माझं जोपर्यंत काम होईल तोपर्यंत ही डाळ पण शिजेल. बघा आपण इथे मल्टीटास्किंग कसं करू शकतो. एकाच वेळेस माझे भरपूर कामे सर्व होत असतात आणि हे सर्व काम करायला मला जवळपास अर्धा-पाऊण तास लागलेला आहे. हातासरशी मी लगेच सर्व काही पसारा वगैरे आवरून घेते. आणि काही स्नॅक्स मी आणले होते बाजारातून विकत, तर ते पण मी बॉटलमध्ये भरून व्यवस्थित ठेवणार आहे, एअरटाईट बॉटलमध्ये. म्हणजे बाटलीमध्ये ट्रान्सपरंट ठेवलं म्हणजे आपल्याला विसर पडत नाही स्नॅक्सचा वगैरे, आणि ते लवकर यूज होतात, म्हणजे वापरले जातात. त्यामुळे मी ट्रान्सपरंट डब्यामध्येच मी सर्व काही स्नॅक्स ठेवण्याचा प्रयत्न करते. माझं सर्व काही स्नॅक्स वगैरे भरून झालेलं आहे आणि मी गॅस असा सर्व थोडासा क्लीन करून घेणार आहे. म्हणजे डीप क्लीन मी नंतर करीनच माझा पूर्ण स्वयंपाक झाल्यानंतर, पण सकाळचं जे एक मोठा टप्पा असतो तो मला क्लीन करणं खूप महत्त्वाचं असतं, नाहीतरी माझ्यावर कामाचं भरपूर बर्डन येऊन जातं. व्यवस्थित वस्तू जागच्या जागी लावल्यानंतर आपण बघू शकता एका बास्केटमध्ये मी सर्व काही कचरा गोळा करत आहे. त्यामुळे मला डस्टबिनमध्ये टाकण्यासाठी सोयीस्कर पडतं. सगळं काही माझं क्लीन झालेलं आहे आणि माझं कुकरच्या 3 शिट्ट्या वगैरे आलेल्या आहेत. डाळही शिजून झालेली आहे. आता राहिलेल्या मी चपात्या बनवून घेणार आहे. भांडे वगैरे लावून जागच्या जागी व्यवस्थित ठेवणार आहे. मला वाटतं ही सर्व कामे सर्व गृहिणी एकदम व्यवस्थित करतच असतील. पण आपल्याला जर माझा हा व्हिडिओ आवडत असेल तर आपण माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, म्हणजे आपल्याला असेच व्हिडिओ पाहायला मिळतील मोटिवेशन. तर जे काही फक्त रनिंग वॉटरच्या खाली धुवायचे होते भांडे ते मी धुवून घेतलेले आहेत, आणि ज्या भांड्यांना साबण लावण्याची गरज आहे त्या भांड्यांना मी साबण लावून व्यवस्थित क्लीन करून घेत आहे. जेव्हाचं तेव्हा क्लीन केलं म्हणजे आपल्याला कामाचं बर्डन येत नाही. मी सतत तेच सांगते, पण असं होतं की आपल्या गोष्टी पाईलअप होतात आणि आपल्याला मग कामाचं खूप बर्डन येऊन जातं. तर आपण बघू शकता माझं भांडे पण धुवून येथे झालेले आहेत आणि गॅसही मी बंद केलेला आहे. आणि एवढे सगळे कामं केल्यानंतर हायड्रेशन तर खूप इम्पॉर्टंट आहे आपल्या बॉडीसाठी. त्यामुळे येथे बघू शकता मी पाणी वगैरे पित आहे. तर सर्व काही सकाळी बनवलेलं फूड जे असतं ते मी कंटेनरमध्ये काढून ठेवते, म्हणजे मला नेक्स्ट टाईम जेव्हा मायक्रोवेव्हमध्ये गरम करायला सोपं पडतं. आणि सगळ्यांचे जेवण वगैरे झाल्यानंतर डब्बे वगैरे पॅक केल्यानंतर जे काही चपात्या उरलेल्या असतात बनवायच्या ते मी आता बनवून घेते, म्हणजे तो सगळा पसारा एकदमच आवरला जातो आणि किचन पण नीटनेटकं होऊन जातं. डाळ शिजलेली आहे, भाजी तर मी सकाळीच केलेली आहे, चपात्या पण झालेल्या आहेत माझ्या. ऑलमोस्ट माझं सर्व काही काम झालेलं आहे. तुमच्याशी गप्पा मारत मारत माझं भरपूर काम झालेलं आहे. तर आपण बघू शकता मी चपात्या वगैरे बनवत आहे. ही सर्व कामे आपणही रोज करतच असताल, पण असं भरपूरदा होतं की आपल्याला रोज तेच काम करून कंटाळा येतो. पण गृहिणीला आपल्याला कंटाळा करून जमतच नाही आणि थकायला तर आपल्याला वेळच नसतो. त्यामुळे ही कामं प्रत्येकजणच करत असेल मला असं वाटते. आणि मल्टीटास्किंग तर हा एक आपल्या बायकांचा एक खूप मोठा गुणधर्मच आहे, एका वेळेस अनेक कामे करणे. तर माझं सर्व काही झालेलं आहे. आता मी भांडे वगैरे सर्व काही टाकणार. मैत्रिणींनो, तुमच्याशी गप्पा मारत मारत माझं सगळं काम झालेलं आहे. बाकीचा कुकर लावलेला आहे, मी डाळीला फोडणी देणार आहे आणि गरम भात जेव्हा आम्हाला जेवायचं असेल तेव्हा मी लावीन. आणि अशा प्रकारे आपल्याशी गप्पा मारत मारत माझं सगळं काम झालेलं आहे. जर आपल्याला माझा हा व्हिडिओ आवडला असेल, थोडा जरी आवडला असेल, यातून आपल्याला थोडं जरी प्रेरणा मिळाली असेल हाऊस वर्किंगमध्ये,
तर मला नक्की कमेंट करा आणि लक्की चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्या एका सबस्क्राईब आणि लाईकमुळे मला भरपूर प्रोत्साहन मिळणार आहे आणि नवीन नवीन मी असेच व्हिडिओ आपल्यासाठी घेऊन येणार आहे. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय.